Student, today is our first lecture related to CET concept. तर आज आपण पहिलं लेक्चर घेत आहोत. सुरुवातीला बेसिक काही कन्सेप्ट घेऊयात आणि बेसिकवरतीच काही प्रॉब्लेम्स घेऊयात. डिटेल्स किंवा अगदी 12च्या रिलेटेड जे आहे ते नंतरनं पाहूयात. ओके, तर पहा, व्हेरी फर्स्ट दिस इज द मॅट्रिक्स. हे काय असतात ते कॉलम असतात, हे काय आडवे जे असतात ते रो असतात, वर्टिकल असतात ते कॉलम असतात. मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे. फर्स्ट नंबर असतो तो नंबर ऑफ रोज असतो, सेकंड नंबर असतो तो नंबर ऑफ कॉलम असतो. इथे तुम्हाला मॅट्रिक्सच्या आतमध्ये एलिमेंट डिनोट करण्याची मेथड सांगितलेली आहे. नंबर ऑफ एलिमेंट गोइंग टू इन्क्रीज इन रो, नंबर ऑफ एलिमेंट गोइंग टू इन्क्रीज इन कॉलम. 1 1 1 2 1 3 म्हणजे इथे सेकंड 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इंटरसेक्टिंग पॉईंट एलिमेंट. या पद्धतीने तुम्हाला A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम इंटरसेक्टिंग पॉईंट एलिमेंट. ह्या पद्धतीने तुम्हाला ते एलिमेंट क्लिअर होत असतात. त्यापुढे तुम्ही पहा, हे टाईप्स ऑफ मॅट्रायसेस आहे. टाईप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर पहा, हे टाईप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स. रोमध्ये एकच रो असतो, कॉलममध्ये एकच कॉलम असतो, तर झिरो मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट झिरो असतात. डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये फक्त डायगोनलला एलिमेंट असतात, बाकी सर्व एलिमेंट झिरो असतात. स्केलर मॅट्रिक्स, डायगोनलचे एलिमेंट सेम असतात, इक्वल असतात, आणि बाकी नॉन डायगोनल झिरो असतात. स्केलर मॅट्रिक्स. आणि युनिट मॅट्रिक्सचे डायगोनलचे सर्व एलिमेंट 1 असतात, नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असतात. म्हणजे लक्षात घ्या, युनिट मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे, युनिट मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे ध्यानात ठेवता येतील. डिफरन्स काय आहे, या तिघांमध्येही नॉन डायगोनल एलिमेंट झिरो आहेत. आणि डायगोनलमध्ये ABC, स्केलरमध्ये scalar is a diagonal matrix in which all diagonal elements are same. Unit matrix is a scalar matrix, all diagonal elements are same but 1. आणि यानंतर अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे काय, अप्पर साईडलाच फक्त एलिमेंट असतात, डायगोनलच्या बिलो ऑल एलिमेंट्स आर झिरो. लोअर ट्रायंग्युलर म्हणजे काय, लोअर साईडलाच फक्त एलिमेंट असतात, अप्पर साईडला सर्व एलिमेंट झिरो असतात. So this is the type of matrix. Symmetric matrix, skew symmetric matrix. सिमेट्रिकमध्ये काय असतं, एचा ट्रान्सपोज ए, म्हणजे त्याचा जर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर तो आणि मॅट्रिक्स दोन्ही सेम येतात. स्क्यू सिमेट्रिकमध्ये काय असतं, ट्रान्सपोज आणि मॅट्रिक्स मायनस साईनचा फरक असतो, मायनस साईन बाहेर निघतं. ठीक आहे. आणि एक आणखीन गंमत म्हणजे स्क्यू सिमेट्रिकमध्ये सर्व डायगोनल एलिमेंट झिरो असतात. पहा, 1 -1 अपोजिट एलिमेंट येतात करस्पॉन्डिंगला, 2 -2 -3 3, हे साधारणतः. तर हे ट्रान्सपोज म्हणजे काय हे तुम्हाला मी क्लिअर करतो. इथे पहा, इथे दाखवलेलं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर इंटरचेंज. म्हणजे आता इथे जर 1 2 3 4 5 6 हा 2/3चा मॅट्रिक्स असेल, तर याच्या रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये. रोचं कन्व्हर्जन कॉलम, हा पहिला रो 1 2 3 इकडे कॉलम 1 2 3 झाला, हा दुसरा रो 4 5 6 इकडे कॉलम झाला 4 5 6. म्हणजे जे होरिझेंटल आहे ते व्हर्टिकल केलं, याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ ए. हा डॅशनेही डिनोट केला जातो, ए डॅश किंवा A⁻T ने सुद्धा. तर याची ऑर्डर 2/3 असेल तर त्याच्या ट्रान्सपोजची ऑर्डर 3/2, ऑर्डर चेंज होते. ही कन्सेप्ट आहे ट्रान्सपोजमध्ये. तीच तर आपण इथं दाखवली. A⁻T म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ए इक्वल टू ए असेल ना, तर हा मॅट्रिक्स सिमेट्रिक असतो. A⁻T इक्वल टू -A असं असेल ना, तर हा मॅट्रिक्स क्यू सिमेट्रिक असतो. त्याच्यामध्ये डायगोनल झिरो असतात आणि डायगोनलच्या करस्पॉन्डिंग अपोजिट साईनमध्ये असं -1 1 -2 2 -3 3 असं. ओके, सो इन दिस वी कम्प्लिटेड दॅट. त्यानंतर इथे काय झालं, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे काय असते तुम्हाला माहिती आहे. पहिला नंबर हा डिनोट करतो नंबर ऑफ कॉलम, दुसरा नंबर डिनोट करतो पहिला नंबर डिनोट करतो नंबर ऑफ रोज, दुसरा नंबर डिनोट करतो नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे.
त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. डायगोनल मॅट्रिक्स तर आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. So in this way remember identity matrix, diagonal elements are same and which value is 1 or non-diagonal are 0 झालेलं आहे. तर ह्या काही कन्सेप्ट आपल्याला मॅट्रिक्सच्या रिलेटेड होत्या. ठीक आहे. आता आपण यामध्ये पहा, आता आपण याच्यामध्ये पुढचा पार्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत. आत्ता आपण इंट्रोडक्शन जस्ट पाहिली. आता बेसिक कन्सेप्टमध्ये काय येतं आहे, तर डिटर्मिनंट मॅट्रिक्सचा कसा फाइंड आउट केला जातो. तर डिटर्मिनंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे तुम्हाला माहिती आहे. डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी हा मॅट्रिक्स घेतला ए इंटू 2/2 डिटर्मिनंट. पहिला रोचा विचार केला ए, दुसरा -b, तिसरा +c. आता हा ए नंतरनं मल्टिपलला जो मॅट्रिक्स घेतला आहे, डिटर्मिनंट घेतला आहे, तो कसा घेतला सांगा. तर इथे काय केलं, पहिला रो पहिला कॉलम इलिमिनेट करून जो राहतो ना हा मॅट्रिक्स, तो इथे डिटर्मिनंट म्हणून सॉल्व करायचा आहे. -b इथं मायनस साईन बाय द कंडिशन आहे. आणि बी, आता दुसरा एलिमेंट पहिल्या रोचा घेतला, मग दुसरा कॉलम सोडून द्या, राहिलेला पार्ट त्याच्या डिटर्मिनंटमध्ये घ्या. +c, आता +c घेतल्यानंतर तिसरा एलिमेंट घेतला ना, म्हणून तिसरा कॉलम आणि पहिला रो सोडून द्या, राहिलेला पार्ट हा डिटर्मिनंट इथे घ्या. या पद्धतीने तुम्हाला याचं डिटर्मिनंट सॉल्व करता येईल. इथे काही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेले आहेत. पहा, 2, -3 आणि -5 आणि हे डिटर्मिनंट 2/2चे सॉल्व केले, आन्सर आलं. तर या पद्धतीने तुम्हाला ही कन्सेप्ट डिटर्मिनंटची सुद्धा समजली. आता यानंतरनं डिटर्मिनंट झाल्यानंतरनं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे कसं केलं जातं आहे, तर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला पहा, मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन कसे केले जाते. तर ते मल्टिप्लिकेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे मल्टिप्लिकेशनमध्ये आपण न जाता आता मॅट्रायसेसमध्ये तुम्ही डिटर्मिनंट पाहिले, मल्टिप्लिकेशन ऑलरेडी, ॲडिशन सबट्रॅक्शन पण तुम्हाला येते. ॲडिशन सबट्रॅक्शनसुद्धा आपण पाहिलेली आहे की मॅट्रिक्समध्ये ॲडिशन कशी केली जाते. तर पहा, हे मॅट्रिक्समध्ये ॲडिशन करस्पॉन्डिंग इलेमेंट ॲड केले जातात. पहा, या दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन असेल तर -2 -4 बघा, 0 6 0 + 6, 4 0 4 + 0, 3 -15 3 -15, -10 + 2 -10 + 2, 12 + -4 म्हणजे 12 - 4. इन दिस वे करस्पॉन्डिंग इलेमेंट ॲड करायचे आहेत. पहा, हे एक महत्त्वाची प्रॉपर्टी ॲडिशनमधली. 2/2 मॅट्रिक्स 2/2 आहे, मॅट्रिक्स 3/3, ॲडिशन नॉट पॉसिबल, कारण त्याला करस्पॉन्डिंग एलिमेंटच मॅच होणार नाहीत. सो ॲडिशन इज नॉट पॉसिबल. तर इथे तुम्हाला काही ॲडिशनचे एक्झाम्पल दाखवले. सबट्रॅक्शन पहा, ऑर्डर इज सेम, देअरफॉर सबट्रॅक्शन इज पॉसिबल. 1 - 1, 1 - 2, 1 - 3, 2 - 4, 2 - 5, 2 - 6. या पद्धतीने तुम्हाला ॲडिशन पहा दाखवली त्याची. 1 + 1, 1 + 2, 1 + 3, 2 + 4, 2 + 5, 2 + 6. इन दिस वे म्हणजे तुम्हाला इथे ॲडिशन सबट्रॅक्शन कसे करायचे हे यातून तुम्हाला समजलं. तर आता ॲडिशन सबट्रॅक्शन समजले, त्याच्यानंतरनं आपल्याला यामध्ये आता काही प्रॉब्लेम्सवरती डिस्कशन घ्यायचं आहे. हे महत्त्वाचं आहे. काही एक्झाम्पल्स आपल्याला एक्झाममध्ये अनेकदा विचारलेले आहेत, अनेकदा एक्झाम्पल्स एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत आणि ह्या सिम्पल कन्सेप्टवरतीच येऊन गेलेले आहेत. पहा, इन एस्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स डायगोनल एलिमेंट्स आर ऑल ... माहिती आहे आपल्याला 0, आत्ताच आपण पाहिलं होतं. पहा, 0च आहे ऑबियसली. तर आता दुसरा प्रॉब्लेम काय सांगतोय पहा, m = हा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्यासमोर आणि m² - λm - I2 म्हणजे युनिट मॅट्रिक्स विथ ऑर्डर 2, हे लक्षात घ्या. = 0, देन λ = 8. काही नाही, डायरेक्ट हे सिम्प्लिफाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशन आहे, सबट्रॅक्शन आहे,
आणि युनिट मॅट्रिक्स यूज करायचं आहे. पहा इथे केलेलं आहे. एम स्क्वेअर यम इंटू यम लॅम्बडा इंटू यम आणि मायनस I2 म्हणजे युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 1 0 0 1 आणि ही कंडिशन सिम्प्लिफाय केली. इथे तुम्ही पहा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतरनं पहा हे 5 कसे आले. 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 2 2 इंटू 2 मीन्स 4 प्लस 1 5 देअरफॉर 5 इन दिस वे. आणि मग हे सिम्प्लिफाय केलं. हा लास्टचा जो युनिट मॅट्रिक्स आहे तो इकडे ट्रान्सफर केला. हा इथे मायनस होता तो इकडे RHSला गेला प्लस झाला. आणि मग इक्वॅलिटी 5 मायनस लॅम्बडा इक्वल टू 1 5 मायनस लॅम्बडा इक्वल टू 1 देअरफॉर 5 लॅम्बडा इक्वल टू 4. कोणतंही रिलेशन इथे एवढे 3 रिलेशन मिळाले. कोणतंही एक सॉल्व करा, लॅम्बडाचा आन्सर मिळाला. सो इन दिस वे नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू ट्रिग्नॉमेट्री. काय पॉसिबल आहे तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे सॉल्व करताल ना, AB सॉल्व करा, BA सॉल्व करा, बघा आन्सर काय येते. आय थिंक AB इक्वल टू BA इज पॉसिबल हिअर. इट इज व्हेरी सिम्पल ट्रिग्नॉमेट्री कॉन्स्ट. देन इफ A इक्वल टू हा मॅट्रिक्स दिला आहे, देन ए कसा आहे, सिमेट्रिक्स, क्यू सिमेट्रिक्स, नॉन सिंग्युलर, सिंग्युलर. आता यांनी विचारलं आहे सिंग्युलर, नॉन सिंग्युलर का क्यू सिमेट्रिक. तर पहा एच्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या एच्या व्हॅल्यूजमधून आता सिमेट्रिक तर दिसतच नाही आहे काही. स्क्यू सिमेट्रिक तर डायगोनल 0 असावे लागतात. म्हणजे याचा अर्थ सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर असणार. मग त्याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डिटर्मिनंटचा आन्सर बघा -1 येतं, नॉन सिंग्युलर आहे. झालं क्लिअर. आता पहा ए स्क्वेअर काय आहे, युनिट मॅट्रिक्स आहे, नल मॅट्रिक्स आहे, ए आहे का -A आहे असं विचारलं. बघूयात करून. पहा याचा स्क्वेअर जर केला तर काय आलेला आहे, स्क्वेअर केला तर तो 1 1 1 आणि बाकी 0 म्हणजे युनिट मॅट्रिक्स आला. सो स्क्वेअर इज युनिट मॅट्रिक्स. सो इन दिस वे नाऊ सी हिअर. आता हाच त्यानंतरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा. त्यानंतरचा आपल्याला क्वेश्चन काय सांगतोय पहा. A इक्वल टू 1 1 0 1. मग A⁻n काय असेल, व्हेरिफिकेशनने करता येणार आहे. इथे तुम्हाला हे अनेक आन्सर दिलेत, पण काय करायचं, पहिल्यांदा A² फाइंड आउट करा, A³ फाइंड आउट करा, A⁴ म्हटलं तरी फाइंड आउट करा. बघा A² केला तर काय आलं, 0 1 1 2 इथे आलेत. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं तर 1 1 0 इथं आले, नाही इथे 2, इथला स्क्वेअरचा 2 इथे आला आहे. क्यूब केला, A²लाच एने मल्टिप्लाय, म्हणजे इथं जे आन्सर आलं त्यालाच परत एने मल्टिप्लाय केलं. बघा इथे केले 1 2 0 1, हा मॅट्रिक्स इथे घेतला आणि त्याला एने परत आलं. परत ते 3 म्हणजे इथला A³ 3 इथे आला आणि बाकी आहे तसंच राहिलं. इथं पण 1 1 0 होते, इथं पण 1 1 0 आहे. मग याचाच अर्थ असा सरळ येतो की 1 1 0 कायम राहतात आणि इथले n इथे येतात. सो दिस आन्सर इज करेक्ट फर्स्ट. ओके. सिमिलरली AB इक्वल टू 0. आता पहा AB इक्वल टू 0 इफ अँड ओनली इफ. कधी AB इक्वल टू 0 असतो, A नॉन 0 B 0 असेल तर, A0 B नॉन 0 असेल तर, किंवा A0 और B दोन्हीपैकी एक 0 असेल तर, म्हणजे हेच वरची कंडिशन दिली, नन ऑफ दिस. तर याला नन ऑफ दिसच असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे अनेकदा आपण असं पाहिलं आहे की मॅट्रिक्स नॉन 0 आहेत दोन्ही, पण आन्सर 0 येतं ते. ओके. सो रिमेंबर. आता यामध्ये एचा आन्सर हे दिलेलं आहे, बीचा आन्सर हा मॅट्रिक्स आणि सीचा आन्सर आहे. ऑर्डर वेगवेगळ्या आहेत. 3×3 3×2 3×1 ऑर्डरचे मॅट्रिक्स आहेत. मग कोणतं एक्सप्रेशन नॉट डिफाईन म्हणते तर सरळ आहे. A² बघा, इथं तुम्हाला A² ऑर्डर 3×3 येणार आहे, पण Bची ऑर्डर 3×2 आहे. ॲडिशनच पॉसिबल नसणार आहे, म्हणून पहिलं ॲडिशनच पॉसिबल नसणार आहे Bची, म्हणून पहिलं रिलेशन पॉसिबल नाही असं त्याचा अर्थ. त्यानंतर इफ मॅट्रिक्स इज सिंग्युलर, हे डबल झाला बघा, रिपीट झालं का नाही क्वेश्चन. याच्या अगोदर पण आपण सिंग्युलरचा प्रॉब्लेम पाहिला होता. सिंग्युलर आहे मग लॅम्बडा काय, मग डिटर्मिनंटचा आन्सर 0 घ्या. ठीक आहे, डिटर्मिनंट 0 घेतलं, ते डिटर्मिनंट सॉल्व केलं, लॅम्बडाचा आन्सर 4 आलं. झालं क्लिअर. त्यानंतर ऑर्डरवरती परत एक क्वेश्चन आहे. इफ AB इक्वल टू C देन मॅट्रिक्स ABC आर कोणत्या ऑर्डरचे. बघा 2×3 3×2, मिडलचं सेम आहे, कंडिशन पहिली सॅटिस्फाय झाली. मग थर्ड कसा असतो,
2/2, पण इथं तर 2/3 दिलं आहे, नॉट पॉसिबल. मिडल सेम आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, पण मल्टिप्लिकेशन 3/3 आलं पाहिजे. इथं मल्टिप्लिकेशन 3/2, नॉट पॉसिबल. इथं तर मिडलच सेम नाही, 3/3, 3 आणि 2 सेम नाही, मल्टिप्लिकेशन नॉट पॉसिबल. मग इथे पहा, मिडल 2/2, 2 सेम, आणि थर्ड 3/3 सेम, देअरफॉर थर्ड इज पॉसिबल. ऑर्डरवरती इट्स ऑबियस. पहा, त्याच्यानंतर परत एकदा लॅम्बडाच विचार. इफ ए इक्वल टू, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा ए स्क्वेअर इक्वल टू 0. स्क्वेअर करा आणि इक्वेट टू 0 करा, डायरेक्ट आन्सर. पहा, स्क्वेअर ए डॉट ए, लॅम्बडा स्क्वेअर -1, आणि तो 0 आहे, मग लॅम्बडा स्क्वेअर -1 इक्वल टू 0, लॅम्बडा इक्वल टू +-1. सिम्पल क्वेश्चन. आणि त्यानंतर न पहा, आता इथे तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, ए इक्वल टू 4132, आय इक्वल टू 1001, युनिट मॅट्रिक्स. मग त्याने विचारलं ए स्क्वेअर -6 हे काय असेल, काय असेल, सॉल्व करायचं आहे. ते काय त्यात अवघड नाही आहे. स्क्वेअर करा, 6 करा, आणि मग याच्यातून बघा सिम्प्लिफिकेशन केलं, -5 कॉमन घेतले, -5 आय आले. सिम्पल क्वेश्चन. आफ्टर दॅट वन मोर थिंग इज रिलेटेड टू प्रोडक्ट. तर आता प्रोडक्टच्या रिलेटेड, इफ ए इक्वल टू 1 2 3, बी इक्वल टू -5 4 0 0 2 1, तर ए बी इक्वल टू वॉट, दोघांचं मल्टिप्लिकेशन विचारलं आहे, ए आणि बी. तर पहा, छान मल्टिप्लिकेशन येते. पहा, या एकाच रोने या तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचे, -2 -1 -4 येणार, आणि म्हणून त्याचा आन्सर ते सी ऑप्शन असणार. झालं क्लिअर. सिम्पल क्वेश्चन्स विचारले जातात आहे. सो इफ रिमेंबर, ऑर्डरवरती हा परत एक आणखीन क्वेश्चन, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्सवरती. काय, इफ ए इज m/n मॅट्रिक्स, बी इज मॅट्रिक्स सच दॅट ए बी बी ए आर डिफाईन, देन द ऑर्डर ऑफ बी इज. पहा आता m/n आहे, मग बीची ऑर्डर काय असेल. दोन्ही डिफाईन आहेत, m/n, मग n/n असेल का n/m असेल. बघा, इट्स ऑबियस n/mच येणार, n/m येणार, कारण n/mमध्ये ती तुमची कंडिशन सॅटिस्फाय होते, मिडल टर्म सेम n. परत m/mमध्ये सुद्धा बी ए होईल त्यावेळेस m आणि m, देअरफॉर इट्स ऑबियस. Similarly, so we can find in this way multiplication. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण साधारणतः काय पाहिलं, पहा परत एकदा, कोणते कोणते प्रॉब्लेम आपण डिस्कस केले. तर इथे आपण एक एक जर प्रॉब्लेम नजरेसमोरनं घालवला तर तुम्हाला समजेल की कोणत्या कन्सेप्टवरती एक्झाममध्ये प्रॉब्लेम विचारले गेले होते. स्क्यू सिमेट्री. पहा, क्यू सिमेट्री ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनल एलिमेंट 0. सिम्पल क्वेश्चन. इथे m² -λ/2 म्हणजे काय, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. सिम्पल क्वेश्चन. I2 म्हणजे ऑर्डर 2 मॅट्रिक्स, सहज सॉल्व करू शकता. इथे ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट ABBA. इथे ए इज म्हणजे आता सिमेट्री, स्क्यू सिमेट्री, सिंग्युलर नॉन सिंग्युलर, तर इथं डायरेक्टच आन्सर येते. सिंग्युलर नॉन सिंग्युलर, डिटर्मिनंट इज 0, सिंग्युलर नॉन सिंग्युलर, डिटर्मिनंट नॉन 0, ह्या कन्सेप्टवरती होता. इथे स्क्वेअर मल्टिप्लिकेशनवरती, आणि टाईप स्क्वेअर करायचं, मल्टिप्लिकेशन. इथे A⁴n व्हेरिफिकेशनवरती होता, व्हेरीफाय करायचं आहे, ए स्क्वेअर फाइंड आउट करा, ए क्यूब फाइंड आउट करा, आणि कुणाशी नेचर जुळतं आहे ते बघा, याच्यावरती होता. ए बी इक्वल टू 0 रेग्युलर नंबरमध्ये होतं, तसं नसतं, हे इथून सांगितलं आहे. मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी आहे. 2 मॅट्रिक्स नॉन 0 असतील तरी आन्सर 0 येतं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. इथे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आणि ॲडिशन सबट्रॅक्शनवरती हा क्वेश्चन होता. एकाची ऑर्डर 3/3, दुसऱ्याची ऑर्डर 3/2, तिसऱ्याची ऑर्डर 3/1. ॲडिशन सबट्रॅक्शन इज नॉट पॉसिबल, अँड देअरफॉर दिस फर्स्ट ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे हे पॉसिबल नाही. हा प्रॉब्लेम
सिंग्युलर नॉन सिंग्युलरवरती होता. डिटर्मिनंट इक्वल टू 0, देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू यू कॅन फाइंड सॉल्विंग. ए बी इक्वल टू सी ऑर्डर ऑफ मॅट्रिक्सवरती होता. ते माहिती आहे तुम्हाला. ऑर्डर एची ऑर्डर एम बाय एन असेल आणि दुसऱ्याची ऑर्डर एन बाय पी असेल तर एन मस्ट बी सेम, देअरफॉर एम बाय पी मस्ट बी थर्ड, देअरफॉर थर्ड पार्ट इज इयर. कारण इथं थर्डमध्ये दोन्ही कंडिशनसाठी बघा 2/2 सेम आहे, 3/3 इथं आहे. सो ए स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशनवरती स्क्वेअर घ्यायचा आणि इक्वेट टू 0 करून लॅम्बडा फाइंड आउट करायचा होता. सिम्पल प्रॉब्लेम आहे. ए स्क्वेअर -6a म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनवरती प्रॉब्लेम होता. So remember, these are the some concepts of concept of matrices. Okay, so we will see in the next lecture now other remaining problems.